हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहेत. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही 5:30 वाजतापासून होत आहे संध्याकाळची. कारण सकाळी थोडी बॅड न्यूज झाली होती घराजवळच. मी तिकडेच होती, त्याच्यामध्येच थोडंफार मन होतं, तर शूट वगैरे काही केलं नाही. मग दिवसभर थोडेफार कामं केले, जेवण वगैरे केलं, थोडा टाईमपास केला इकडे तिकडे आणि मग झोपून गेली. तर आता उठली मी झोपेतून, तुम्हाला माझा चेहरा दिसतच असेल. आता मी ब्रश करते. सकाळी पण केला होता झोपेतून उठल्यावर, पण आता आणखी झोपली होती तर थोडं कसं तरी वाटत आहे मला. तर ब्रश करून घेते, आंघोळ पण करून घेते, दाखवतेच मी आता. आणि माझ्यासोबत माझं मनू बाळ पण आहे, जे माझ्या मांडीवर बसलं आहे. आता मी होते थोडीफार फ्रेश, कामं पण करते. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. काही मी आता झाडू मारत आहे. इकडे पाणी ठेवलं आहे तपण्यासाठी आणि इकडे झाडू पण मारून घेते पूर्ण घराला. इतकं भयानक वाटत आहे आज यार, म्हणजे सांगू नाही शकत. पूर्ण चार्जिंग डाऊन आहे माझी, त्यामुळे इतकं भयानक काबर लागत आहे. तर असं मन असं काही घराजवळ वगैरे थोडं काही झालं म्हणजे मला असं बुरबुरच वाटतं, एकदम चांगलंच नाही वाटत. पुढे असं दुःख पाहायला नाही जात माझ्याकडे, असंच म्हणू शकतो. त्याच्यात सकाळी माझ्या हाताला खूप जास्त बुलेट लागलं होतं. माझ्या फ्रेंडकडे गेलेली तिथे तिच्या घरी लागून गेलं मला आणि त्याच्यामुळे खूप दुःखत आहे. काही नाही, रूमची पूर्ण साफसफाई करून घेते. मच्छर पाहू शकतो तुम्ही, एवढे मच्छर आहे. म्हणजे दरवाजा थोडासा उघडा ठेवला की मच्छर डायरेक्ट घरात प्रवेश करते. बाई साहेब. आणि केस बघा, आता माझं पार्लर म्हटलं म्हणजे केस वगैरे तर राहणारच आहे, त्याच्याकडे तुम्ही काही नोटीस करू नका. इकडे सगळं साफसफाई करून घेते मी, कपडे पण काढून घेते स्वतःसाठी. टॉवेल पण आहे इथेच. माझा टॉप होतं शाहेद, नाही पण शाहेद. तिथून इतक्याच बाहेर चढलं की पाय दुखते, काय माहिती. लवकर म्हातारी होतो काय तर. पाहू शकता तुम्ही सारा. तुम्हीच माझे कपडे मला घ्यायचे. आणखी इथे काहीच नाही आहे. माझी मैत्रीण आली आहे माझ्या घरी आणि हिची एवढी बकवास चॉईस आहे की हे वेस्टर्न साडीवर इंडियन ज्वेलरी घालायचा विचार करून राहिलेली आहे. भाई साहब, म्हणजे या साडीवर हे कोण घालते? कुछ भी युनिक करना चाहिए बेटा. भाषण आहे ना तिथं, मग भाषणामध्ये तुम्ही जर एवढं सजून जाण. एवढी हे कायसाठी घेतली तू ना आता? रोज घालाले. मग माझ्याजवळ होतो वैष्णवी, पण ना ते तिनं नेलं आहे. ते इले भक्तीले घालून दिलं होतं मी. काय ते व्हाईट कलर तुझ्याजवळ गळ्यात घालायचं आहे ना? आईच्याजवळ आहे साधं सिम्पल वाला. तुझ्याजवळ ते होतं ना, ते आण बरं. अरे यार, हिच्याजवळ होतं एक, ते चांगलं होतं साधं सिम्पल वालं. पण असं काहीच घालू नको वैष्णवी, ऐक माया तू. खरंच नको. सिम्पल मस्त आहे पाय, मस्त कानातले घे सिम्पल वाले घाल, बढिया त्याच्यावर. आणि गळ्यात एक चेन राहू दे, किंवा मग सेटवाला एक सेट होता यार माझ्याजवळ, पण तुझे तिनं नेला. त्या एक पोरगी आली ती त्या दिवशी, ते लुगड्यावरचा मी फोटो टाकला होता तिचा, तिनं नेली आहे. ते ज्वेलरी आणलीच नाही अजूनपर्यंत. उद्या पुण्यतिथी आहे, जयंती का पुण्यतिथी आहे हो, आणि त्याच्या निमित्त हे जशी लग्नाची तयारी करून राहिली यार. कॉमन सेन्स. हे पाय हुशार लोंबडीची चप्पल पहा किती रुपयाची झाली. ते 300-400 रुपयाची. बाप, एवढी बार्गनिंग करते सांग बरं.
हे चालली आहे मतलबी काम निघालं तर आता 2 मिनिटं बसून गोष्टी करायचा नाही आहे तिले आणि ते जात आहे बाय. तर गाईज आता हे गेली आता मी आंघोळ करायसाठी जातो कारण हिच्यानं माझा टाइमपास झाला आहे. तर आता मी करून घेते आंघोळ. हे आहे भक्ती ज्या अंगात चांगली फुगून गेली. पाय हे पसारा असा काढून हिची नवीन चप्पल भाई साहब. तर ठीक आहे मी आता आंघोळ करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नाही भेटूया थोड्याच वेळामध्ये. तुम्ही असेच राहा कंटिन्यू. बाय बाय भक्ती. फायनली मी आंघोळ वगैरे करून रेडी तयारी पण केली आहे आणि माझी वेळ व्हायची आहे. आणखी मला बाहेर जायचं होतं. मला माहितीच आहे बाहेर रोजच जाते काही नवीन नाही आहे. तर मला असं वाटतंय जास्त नाही वाजले 6:45 वाजले. वेट करताय मी पुस्तकाला काकूंचा वेट. तर येतो म्हणत होत्या तर त्यांचाच वेट करताना माझ्या घरातले पूर्ण टोटली कामं झाले आहे. आज गमट पण नाही आहे. एरिया पण दाखवते तुम्हाला माझा. खूप सुनसान झालेला आहे इथं भयानक. पाहू शकता तुम्ही पूर्ण भयानक सुनसान आहे. मग बाहेरून आल्याबरोबर डायरेक्ट मी बनवला होता स्वयंपाकमध्ये होती वड्याची भाजी, वरण, भात. इकडे मम्मी सगळं भाजीपाला निवड करून राहिली होती. इकडे मनूल पण आणलं होतं मी खाली ते कारण की म्याव 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 करून राहिली होती. म्हटलं यार तूही ये आमच्या गपशपमध्ये, तूही एन्जॉय कर. तर मम्मी मला गोष्टी सांगत होती. मी पण तिच्या गोष्टी ऐकत होती. तिच्यासोबत गोष्टी करत 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 माझा पूर्ण स्वयंपाक होऊन गेला होता. आणि आमच्या अशा गोष्टी क्वचितच होते, कधी कधीच होते कारण की मम्मीलाही कधी कधी वेळ नसते, मलाही वेळ नसते. मग इकडे स्वयंपाक झाल्याबरोबर मम्मीनी वरण घोटून घेतलं. आम्ही दोघींनी मस्त जेवण करून घेतलं. तिकडे मनू कशी पाहते. तर माझी मनू पहा. बापरे माझा आवाज खूप जास्त सर्दी झाली आहे मला. अडकून येतच आहे. तर पाहू शकता मनू मस्तपैकी जेवण करता आता आणि मला सुद्धा मस्त झोप येत आहे. मस्तपैकी झोपावं असा विचार आहे माझा आणि झोपणारच आहे मी विचाराची. चला असो आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.